विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। भंडाऱ्यामधल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धरण आंदोलनाचा 24वा दिवस। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आंदोलकांमध्ये असंतोष। तातडीनं लक्ष देऊन मागण्या मान्य करण्याची मागणी। धाराशिव शहरामधल्या तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या विकासाचा मार्ग मोकळा। क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 28 कोटींचा निधी मंजूर। नांदेडमध्ये बेटी पढाओ बेटी बचाओ अभियानाच्या जनजागृती मोबाईल व्हॅनचा उद्घाटन। 5 LED मोबाईल व्हॅन जिल्हाभर ग्रामीण भागामध्ये जाऊन अभियानाची जनजागृती करणार। बुलडाण्यामधल्या कोविड रुग्णालयामधला दारूचा अड्डा। पत्ते सिगारेटसह रुग्णालयामध्ये दारूच्या पार्ट्या। आरोग्य विभागाचा गलथान कारभार वाट्यावर। साताऱ्याच्या कमानी हौद परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एकावर गोळीबाराचा प्रयत्न। संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। गोळीबाराचे कारण स्पष्ट। पोलिसांकडून तपास सुरू। गोंदियात अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचा अहवाल 21 डिसेंबरला विभागीय आयुक्तांकडे सादर। नुकसान भरपाईसाठी 44 कोटी रुपयांची मागणी। शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। महारेशीम अभियान नोंदणीला 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। रेशीम संचालनालयाची माहिती। भंडारा जिल्ह्यामधील रेशीम उत्पादकांना दिलासा। चिपळूणमधील गॅस वाहिनीसाठी रस्ते खोदाईला विरोध। रस्ते दुरुस्तीसाठी ठेकेदार ठरवा मगच काम करा। आंदोलन करत ठाकरे गटाची मागणी। भाजप राष्ट्रवादीचाही आंदोलनाला पाठिंबा। वाशिमच्या पारवा भवानीमध्ये आमदार लखन मलिक यांनी कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला। तरुणांनी दररोज व्यायाम करावा तसंच मैदानी खेळावर जास्त भर द्यावा असं आवाहनही लखन मलिक यांनी केलं।